देऊन आपण एक साहेबांचा सत्कार करूया। उद्धार शाल, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि एक तुळशीचं रोप्य देऊन आपण साहेबांचा एक छोटासा सत्कार करूया। या शूटला म्हणतात माहुल। जबरदस्त, क्या बात है पाजी। एका ठिकाणी राजभवन, दुसऱ्या ठिकाणी मुलुंड शिवम। आहा 7-9 बघा अनुभव काय असतो, अनुभवाची सिदोरी आपण म्हणूया। प्रत्येक खेळाडू आपण जर मुलुंड शिवमचा विचार केला तर मोठे मोठे दिग्गज 7-9 आहे तुमचं म्हणणं। कारण आपण पाहतो की फक्त क्रिकेटचेच सामने जास्तीत जास्त खेळवले जातात प्रत्येक ठिकाणी, परंतु या ठिकाणी एक वेगळा उपक्रम आमच्या चेंबूर विधानसभेचे विधानसभा प्रमुख श्री संजयजी राठोड यांनी या ठिकाणी राबवला माहुल गावामध्ये, ज्यामध्ये शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि मी गेले 2 तास या ठिकाणी बसलेलो आहे आणि पाहतोय की एक सामना 1.5 ते 2 तासामध्ये होतोय आणि एवढा खेळ रंगतोय। त्याचं कारण की या ठिकाणी आलेले संघ जे आहेत, काही संघ नवी मुंबई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून आलेले आहेत आणि आंतरराज्य खेळणारे हे संघ आहेत आणि त्यामध्ये खेळाडू आहेत, त्यामुळे खेळ अधिक रंगतदार होतोय। आणि माहुल गावातील प्रेक्षकांसाठी आणि त्याचप्रमाणे इथल्या खेळाडूंसाठी ही एक पर्वणीच आहे, जी या ठिकाणचे आमचे स्थानिक विधानसभा प्रमुख संजयजी राठोड, त्याचप्रमाणे माहुल स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने हे संघ या ठिकाणी खेळवण्यात आलेले आहेत। मी या सर्व संघांना शुभेच्छा देतो, त्याचप्रमाणे आयोजकांना देखील शुभेच्छा देतो की एक वेगळा उपक्रम, एक वेगळा खेळ या ठिकाणी माहुल गावातील खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। साहेब, कुठेतरी हा विषय प्रत्येक वेळी बोलला जातो, कारण ज्या वेळेला आपण तरुणांचा विषय घेतो त्यावेळेला आजची तरुण पिढी ही वायरला जोडलेली आहे, त्याचप्रमाणे स्क्रीनला जोडलेली आहे आणि सातत्याने दिवसाचे जास्तीत जास्त तास 8 ते 10 तास हे स्क्रीनच्या समोर आपले तरुण असतात। तर त्यांना याच्यातून काहीतरी एक विरंगुळा आज आपण पाहतो। या ठिकाणी असलेले खेळाडू आहेत, प्रेक्षक देखील आहेत, हे सर्वच तरुण आहेत, 15 ते 25 ते 45 वयाच्या गटातले, आणि हे सगळे आज पूर्ण दिवसभर या मैदानी खेळाचा आस्वाद घेत आहेत, जे खेळत आहेत ते पण आणि जे प्रेक्षक आहेत ते पण। म्हणजे आपला उद्देश याच्यामध्ये सफल होतो। आपण जो विचार केला की मैदानी खेळांकडे तरुणांना वळवलं पाहिजे, त्याप्रमाणे क्रिकेटबरोबरच हा एक खेळ देखील शूटिंग व्हॉलीबॉल हा अतिशय चांगला खेळ आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडू खेळू शकतात एकाच वेळेला। आणि म्हणून हा उपक्रम जो राबवला माहुल स्पोर्ट्स क्लब आणि संजयजी राठोड यांना मी खरोखर या ठिकाणी शुभेच्छा देईन की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला। धन्यवाद। ऐसा संजय जी, क्रिकेट का मैच तो मेरे ख्याल से हर एरिया में हो रहे हैं, लेकिन लोगों को एक बदलाव चाहिए था खेल में, क्योंकि एक नए स्पर्धा को देखने के लोग जमते हैं। तो संजय जी जो हमारे चेंबूर विधानसभा के अध्यक्ष हैं, तो ये जो वॉलीबॉल का टूर्नामेंट उन्होंने जो आयोजित किया है, ये बहुत गर्जे का था। लोगों के रिदम को तोड़ने का एक विषय था ये, और रिदम को तोड़ा गया यहाँ पे, क्योंकि यहाँ पे सुबह से लोग बैठे हैं जो अभी तक जमे हुए हैं। ये देखने लायक एक सीन है यहाँ पे, और एक नए खेल की ज़रूरत थी, और ये वॉलीबॉल का खेल जो ये लेके आए बहुत ही बेहतरीन है, बहुत ही सुपर्ब है। और मैं चाहूँगा कि संगठन के माध्यम से इस खेल को और बढ़ाया जाए और इसमें एक नई रुचि पैदा की जाए। कंपटीशन में देखा गया है कि राहुल जी, एक वाकई में आपने देखा, सही देखा है कि यंगस्टर्स तो खेल ही रहे हैं, लेकिन मेरे ख्याल से अबाव 50 में यहाँ पे लोग जो खेल रहे हैं, तो ये ऐसा एक मनोरंजन कार्यक्रम बन गया है कि जहाँ पे बड़े और यंगस्टर्स साथ में मिलकर खेल रहे हैं। तो मेरे ख्याल से आयोजन का बहुत बड़ा आनंद यहाँ पे प्राप्त हो रहा है। मैदानी खेळाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण जसं तुम्ही म्हणालात की मोबाईल तर आज प्रत्येक लहान मुलगा असू दे, युवक असू दे, प्रत्येकाच्या हातात आहे। आणि असे जे स्पोर्ट्स आहेत हे आपण घेणं गरजेचं आहे। बऱ्याच दिवसापासून ही संकल्पना आमच्या मनात होती की एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची, त्याचा आज योग आला। आणि या माननीय आमचे जे खासदार आहेत
राहुल शेवाळे साहेब आणि आमच्या संपर्क प्रमुख कामिनी शेवाळे वैदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे आणि सुनीता वैती यांच्या सूचनेनुसार आम्ही वारंवार एक विभागात कार्यक्रम राबवत असतो. त्याच अनुषंगाने आज हा कार्यक्रम एक आम्ही विभाग प्रमुखांच्या सूचनेनुसार इथे घेतलेला आहे आणि सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम चालू झाला. व्हॉलीबॉलचे मॅचेस ते अजूनसुद्धा तेवढीच लोक तेवढीच गर्दी या मॅचला उपस्थित आहे आणि लोकांना पण एक नवीन वस्तू बघायला मिळते. कारण क्रिकेट हा सगळेच जागे ऑर्गनाईज होतो, पण व्हॉलीबॉल ही पहिल्यांदाच राज्यस्तरीय याच्यात काही खेळाडू सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप रंगतदार या टुर्नामेंट होत आहेत. युवकांना काय आवाहन करणार आहे? युवकांना एवढंच आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त जे आपले घरेलू स्पोर्ट्स आहेत, जे खेळ आहेत, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. जे आता दुर्मिळ होत चाललं आहे, आपल्याला ते पाहायलाही मिळत नाही. म्हणजे पूर्वी जे आम्ही खेळ खेळायचो आज त्याच्यामध्ये कोणतेच खेळ दिसत नाहीत. त्याच्यात ठराविक असे 1-2-4 खेळ राहिलेले आहेत. ते खेळ आपण खेळले पाहिजे आणि त्याच्यानेच आपली येणारी नवीन पिढी बोध घेऊन पुढे जाणार आहे. संजय राठोड जे आमचे शिवसेनाचे चेंबूरचे विधानसभा प्रमुख आहेत, त्यांनी आपल्या इकडे व्हॉलीबॉलची टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. या आयोजनामध्ये त्यांनी म्हणजे एक लोकांसाठी एक मनोरंजन आणि म्हणजे लोकांसाठी एक मनोरंजनाचा पण कार्यक्रम केला आणि जिथे इथे स्पर्धक आले आहेत या कोणी आले त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा सोय केली होती. हे असे कार्यक्रम शिवसेनेतर्फे सगळ्या विभागामध्ये राबवले गेले पाहिजेत. कारण की लहान मुलं ही सगळी आता मोबाईलमध्ये आणि टॅबमध्ये जास्त करून अडकून राहिलेले आहेत. त्यांनाही मैदानी खेळ खेळण्याची फार गरज आहे आणि ह्या मैदानी खेळांमध्ये 20 वर्षापासून 60 वर्षापर्यंतची सर्व वयोगटातले प्लेयर्स इथे आलेले आहेत आणि मुंबई आणि मुंबईच्या बाहेरूनसुद्धा हे खेळ खेळण्यासाठी मोठ्या टीम आलेल्या आहेत आणि चांगल्या राज्यस्तरावरील खेळाडू इथे आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे सकाळपासून इथे मॅचेस चालू आहेत. ही डे मॅचेस होत्या, पण मॅचेस एवढ्या रंगल्या आणि एवढे वेळ लागले मॅचेसला, म्हणजे एवढा काळ एक मॅच चालली की हे आता डे नाईट टुर्नामेंट झालेली आहे. संजय राठोड विधानसभा प्रमुख झाल्यापासून चेंबूर भगवामय झालेला आहे. चेंबूरचे वातावरणमध्ये बदल झालेला आहे. काय सांगणार संजय राठोड साहेब? संजय राठोड साहेबांनी जेव्हापासून चेंबूर विधानसभेचा चार्ज घेतलेला आहे, म्हणजे त्यांनी जेव्हापासून त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहे. संघटना वाढीसाठी पण ते कायम प्रयत्न करत असतात आणि ते जुने जाणते शिवसैनिक आहेत. पहिल्यापासून शिवसेनेची कार्यप्रणाली त्यांना माहिती आहे की कसे काम करायचे आणि इथे लोकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्याच्यामुळे त्यांनी संघटना वाढीसाठी आणि बांधणीसाठी ते खूप प्रयत्न करत आहेत. सर, एक तरफ संजय राठौड़ जो है युवाओं को एक खेल की तरफ लाने की कोशिश कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ जो है युवक काफ़ी नशे की तरफ जो है आजकल के माहौल में बढ़ते नजर आए हैं, जैसे कि MD वगैरह, गांजा. तो ऐसे लड़कों को, ऐसे युवकों को जो है क्या कहेंगे, जैसे कि अगर वो खेल की तरफ अगर आते हैं तो वो भी जो है इसमें जो है उनकी एक हेल्प हो सकती है. तो ऐसे युवाओं को क्या कहेंगे आप? ऐसे युवाओं को हमारी तरफ से और शिवसेना पार्टी की तरफ से यही कहना चाहूँगा कि खेल की तरफ आइए और नशा मुक्ति के लिए अगर कैंपेनिंग भी करने का रहेगा तो चेंबूर और अणुशक्ति नगर, मैं अणुशक्ति नगर का विधानसभा प्रमुख हूँ, तो हम लोग दोनों मिल के ये जितना भी हो युवाओं को ये सब नशा मुक्ति से मतलब नशे की आदत से मुक्त करने के लिए जो कोई प्रयास करना पड़ेगा वो शिवसेना पार्टी और हमारी तरफ से हम लोग करेंगे.